पण आता युरिक ॲसिड जे ब्लडमधलं वाढतं आहे त्याच्यानंतर जे जॉईंट पेनशी रिलेटेड जे सिम्पटम्स वाढतात त्याच्याविषयी जाणून घेऊया. तर युरिक ॲसिड हे काय आहे, तर हे युरिक ॲसिड एक ब्लडमधलं नॉर्मल वेस्ट प्रॉडक्ट आहे, जे फूडमधलं जे प्युरिन नावाचा जो घटक असतो त्याचा केमिकल ब्रेकडाऊन झाल्यानंतर जो घटक तयार होतो तो युरिक ॲसिड आहे. तर बऱ्याच वेळा युरिक ॲसिड वाढल्यानंतर आपल्याला सांधेदुखीचे सिम्पटम्स जाणवतात. तर नेमकं काय काय सिम्पटम्स असतात त्याचे, की स्पेशली जे हातापायाचे बोटं असतात ते सुजतात, दुखतात. कधी कधी पायाचा अंगठा सुचतो किंवा खूप पेनफुल मुवमेंट असते. पायाच्या टाचा दुखतात. सकाळी उठल्यानंतर फर्स्ट मुवमेंट करताना टाचा खूप दुखतात. तर अशा वेळेला आपण समजू शकतो की युरिक ॲसिड लेवल मे बी वाढलेली असू शकते. सोबतच कधी कधी गुडघेदुखीचा पण त्रास होतो. तर अशा वेळेला आपल्याला युरिक ॲसिड लेवल वाढलेली असं समजू शकतो. तर मग याच्यासाठी आपण कसं समजू की ब्लडमध्ये युरिक ॲसिड लेवल कशी वाढली, तर त्याच्यासाठी एक ब्लडची छोटीशी टेस्ट आहे. तर ती ब्लडची टेस्ट केल्यानंतर त्याची मेलमध्ये जर लेवल अबोव 7 आली तर ती युरिक ॲसिड लेवल वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. आणि वुमन्समध्ये जर अबोव 6 आली तर त्याच्यामध्ये युरिक ॲसिड लेवल वाढले आहे असं म्हणू शकतो. सोबतच युरिनचा कलर डार्क ब्राउनिश येलो दिसतो. थोडंसं डार्क ब्राऊन कलरचं युरिन दिसतं त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला आपण समजू शकतो की मे बी आपली युरिक ॲसिड लेवल वाढली आणि मग आपण त्याच्यासाठी ब्लड टेस्ट करायला पाहिजे. तर युरिक ॲसिड लेवल ज्या ज्या लोकांमध्ये सोडायुक्त जे पेय याचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा अल्कोहोल बिअरचं प्रमाण जास्त असतं यांच्यामध्ये सुद्धा युरिक ॲसिडची लेवल जास्त होऊ शकते. सोबतच युरिक ॲसिड वाढल्यानंतर आपण कुठल्या गोष्टी खाण्यापिण्यामध्ये टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण इन्क्लूड केल्या पाहिजे, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर युरिक ॲसिड वाढल्यानंतर मोस्टली जे प्युरिन रिच फूड आहेत आपल्या खाण्यापिण्यामध्ये, स्पेशली जी उडदाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. ड्रायफ्रुट्स आहे याच्यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त आहे, तर हे आपण अवॉइड केलं पाहिजे. टोमॅटो आहे, नंतर मशरूम आहे, शुगरी ड्रिंक जे असतात ज्याच्यामध्ये हाय कंटेंट शुगर असतात, तर अशा गोष्टी आपण खाण्यामध्ये अवॉइड केल्या पाहिजे. प्रोसेस फूड आहे, फ्राईड फूड आहे, तर या गोष्टी आपण खाण्यामध्ये अवॉइड केल्या पाहिजे जेणेकरून युरिक ॲसिड लेवल आपली कंट्रोलमध्ये राहू शकते. फुल फॅट डेअरी प्रॉडक्ट जे आहे ते आपण अवॉइड केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल होल मिल्क आहे किंवा चीज आहे, तर आईस्क्रीम आहे, याच्यामध्ये शुगर कंटेंट पण जास्त आहे आणि क्रीमचं कंटेंट पण जास्त आहे, तर ह्या गोष्टी आपण खाण्यामध्ये टाळल्या पाहिजे. सोबतच जो नॉन व्हेजिटेरियन पार्ट आहे तर नॉनव्हेजमध्ये जे रेड मीट आहे, ऑर्गन मीट आहे, चिकन आहे, तर ह्या गोष्टी आपण खाण्यामध्ये अवॉइड केल्या पाहिजे. सी फूडमध्ये सुद्धा प्युरिनचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा ह्या गोष्टीसुद्धा आपण अवॉइड केल्या पाहिजे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्यानंतर आपण खाण्यापिण्यामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे की ज्याच्याने युरिक ॲसिड लेवल कंट्रोलमध्ये राहू शकते. तर याच्यामध्ये जे आपल्या रेग्युलर खाण्यामधल्या ज्या सर्व गोष्टी आहेत, कांदा, लसूण, आलं, बटाटा, तर ह्या गोष्टी आपण इन्क्लूड करू शकतो. काकडी, गाजर, लिंबू, सर्व प्रकारची फळं आपण डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो. तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी ह्या गोष्टी आपण डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो. सोयाबीन आपण डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो. चहा, कॉफीने युरिक ॲसिड लेवल वाढत नाही. नंतर व्हिटॅमिन सी युक्त जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे पण युरिक ॲसिड लेवल कमी होण्यास मदत होते. सोबतच जे नारळ पाण्याने सुद्धा युरिक ॲसिड लेवल कमी होण्यास मदत होते. किंवा दही, ताक या ज्या गोष्टी आहेत याच्याने सुद्धा युरिक ॲसिड लेवल कमी होण्यास मदत होते. याच्यासोबतच आपण भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने सुद्धा युरिक ॲसिड लेवल कमी होण्यास मदत होते. सोबतच अंड्यांबद्दल थोडं कन्फ्युजन असतं की अंडी युरिक ॲसिडला चालतात की नाही. तर अंड्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे पण प्युरिन्सचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे युरिक ॲसिडमध्ये अंडी आपण रेग्युलर घेऊ शकतो. तर या गोष्टी खाण्यापिण्याच्या झाल्या. आपण काय गोष्टी करायला पाहिजे, काय गोष्टी नाही करायला पाहिजे. तर माझा ट्रीटमेंट पार्ट काय येतो, युरिक ॲसिडसाठी आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे. तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन चांगल्या आहेत की युरिक ॲसिड लेवल आपण चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये करू शकतो. जर युरिक ॲसिड लेवल वाढली असेल किंवा बऱ्याच दिवसांपासून युरिक ॲसिडचा त्रास असेल तर गाऊटचे सिम्पटम्स स्टार्ट होतात आणि एकदा युरिक ॲसिड लेवल वाढले तर ते कंट्रोलमध्ये यायला बराच वेळ लागतो. तर अशा वेळेस आपण रेग्युलर पेनकिलर्स खाण्यापेक्षा जर होमिओपॅथीचा सपोर्ट घेतला तर आपण याच्यातून बऱ्यापैकी बाहेर येऊ शकतात आणि आपले मेडिसिन्स पण बंद होऊ शकतात रेग्युलरसाठी. धन्यवाद.